नमस्कार, मी भरत मुकुंद तामनकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जो नवीन सिरीज सुरू केली आहे हॉरर स्टोरीची, त्याचं सेकंड स्टोरी आपण आज रेकॉर्ड करणार आहोत. ह्याला गोष्टच समजा. हे थोडंसं सत्य घटनेवर आधारित असलं तरी गावाची नावं वगैरे मी सांगणार नाही आहे, व्यक्तींची नावं पण मी सांगणार नाही आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की ते गावाचं नाव खराब होण्याची शक्यता असते. नाव सांगितल्यानंतर व्यक्तींचं पण प्रायव्हसी आपण कशाला डिस्टर्ब करायची, म्हणून व्यक्तींचं नाव गावाचं नाव मी सांगणार नाही आहे. तर स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांचे आभार की पहिली जी हॉरर स्टोरी आपण रेकॉर्ड केली त्याला 1500-1600 व्ह्यू आलेत. बऱ्याच लोकांनी लिहिलं आहे की तुम्ही असं निगेटिव्ह व्हिडिओ बनवू नका आणि नर्मदेचेच बनवा, असं बऱ्याच लोकांनी लिहिलं आहे. परंतु कसं होतं आहे की एकच सब्जेक्ट घेऊन चालल्यामुळे माझं चॅनल थोडं मोनोटस होत चाललं आहे. मोनोटोनस म्हणजे एकच सब्जेक्ट आहे आणि तेच प्रश्न आणि त्याच गोष्टी आणि तेचपणा येत चाललं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी मध्ये काहीतरी चेंज पाहिजे, म्हणून हे मी हॉरर स्टोरीजचं सुरू केलं आहे. आणि ह्याला गोष्ट म्हणूनच घ्या, सत्य घटना म्हणून घेऊ नका. आणि ह्याच्यात तसं सायंटिफिकली काय प्रूव्हन झालेलं नसतं, त्यामुळे त्याच्यावर जास्त विश्वास न ठेवता एक मनोरंजन या दृष्टीने ह्या गोष्टीकडे बघा. तर एक 1600-1700 व्ह्यू झाले. ज्यांनी माझा तो व्हिडिओ बघितला, ज्यांनी पण लिहिलं आहे की असं करू नका, तरी पण त्यांनी जो बघितला आहे त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ज्यांनी सर्वांनी बघून त्याच्यावर चांगले कॉमेंट्स केले आहेत की त्यांना आवडली स्टोरी, काही जणांना नाही आवडली स्टोरी, त्यांनी तसं पण लिहिलं आहे. तर त्या सर्वांचे आभार की असंच चॅनलवर प्रेम ठेवा आणि ही दुसरी गोष्ट पण तुम्ही ऐकून घ्याल अशी मी आशा करतो. तर आपण गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट अशी आहे, एक कोकणातलं गाव असतं गोव्याजवळचं. तिथे एक नवरा बायको राहत असतं. नवरा असतो तो गव्हर्मेंट सर्व्हिसला असतो आणि त्याची दररोज ट्रान्सफर होत असते 1-2 वर्षांनी प्रत्येक ठिकाणी. तर त्याची ट्रान्सफर शक्यतो पूर्ण कोकणामध्येच होत असते. तर असं ट्रान्सफर होत वेगवेगळ्या गावातून एक दिवस एका गावात त्याची ट्रान्सफर होते. गावाचं नाव मी मुद्दामून सांगणार नाही. तर त्या गावामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर सिटी टाईप गाव आहे थोडं. आणि ह्या गोष्टीला जवळजवळ वर्ष झाली, एक समजा तुम्ही 60 वर्ष आरामात झालेत त्या गोष्टीला. तर 60 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे म्हणजे असं. तर त्यांची बदली होते एका गावामध्ये कोकणातल्या. गाव अतिशय सुंदर छोटंसं शहर टाईप असतं. तिथे ते मग एक भाड्याच्या चाळी. पूर्वीच्या काळी काय होतं की लोक पटकन स्वतःचं घर घेत नसत आणि ह्यांची सर्व्हिस गव्हर्मेंटची असल्यामुळे त्यांना ते स्वतःचं घर घेऊन ते राहू पण नाही शकणार, कारण त्यांची सतत बदली होत असते इकडून तिकडे. त्यामुळे ते स्वतःचं घर न घेता चाळीमध्ये भाड्याने राहतात. एक चाळ असते त्याच्यामध्ये भाड्याने घर घेतात. तिकडे ते राहायला सुरुवात करतात. 1-2 वर्ष जातात. त्यांच्याबरोबर नवरा बायको दोघं राहत असतात. त्यांच्याबरोबर ते नवरा जो असतो त्यांचे 2 लहान भाऊ पण त्यांच्याकडे शिकायला असतात गावावरून आलेले. आणि त्यांचे वडील पण आलेले असतात थोडं फिरण्यासाठी म्हणून. त्यावेळेला ही जेव्हा गोष्ट घडली त्यावेळेला त्यांचे वडील पण आलेले असतात नवऱ्याचे. आणि त्यांची मिसेस, तो नवरा आणि त्याचे 2 भाऊ आणि त्यांचे वडील असे ते घरात राहत असतात. छोटंसं घर असतं चाळीमध्ये 3 खोल्यांचं, म्हणजे पडवी, माजघर आणि स्वयंपाकघर. एक दिवस काय होतं की नवऱ्याला दुसऱ्या दिवशी सुट्टी असते, म्हणजे पतीला दुसऱ्या दिवशी सुट्टी असते ऑफिसला. तर मग तो संध्याकाळी सांगतो त्याच्या मिसेसला की आपण आज जरा नदीवर फिरायला जाऊ. गावात एक सुंदर नदी असते आणि ते नदीवर फिरायला जातात. तर त्यावेळेला काय असतं की जी पत्नी असते ती गरोदर असते 7व्या महिन्याची. तिला 6वा किंवा 7वा महिना चालू असतो आणि ती प्रेग्नंट असते. तर मग ती घरात कंटाळते, म्हणून नवरा सांगतो की चल आपण जरा नदीवर फेरी मारून येऊ, तुला पण कंटाळा आला आहे, उद्या मला सुट्टी आहे, तर आपण मस्त एक जरा फेरी मारून येऊ नदीवर. ते दोघं संध्याकाळी नदीवर फेरी मारायला जातात. ते जेव्हा नदीवर फिरत असतात, मस्त संध्याकाळ झालेली असते, सूर्य कलायला आलेला असतो आणि नदीवरनं असा पूल असतो, त्या पुलावरनं ते असं फेरी मारत असतात इकडून तिकडे, असंच जस्ट वॉक करत असतात. तर त्या दोघांमध्ये थोडंसं डिस्टन्स असतं. पत्नी पुढे असते आणि पती थोडा मागे राहिलेला असतो. तर असं चालताना ती पत्नी प्रेग्नंट असते. तर तिला असं वाटतं की आपल्या पतीचा हात आपल्या हाताला लागला
तर तिचं अंग एकदम शहारतं त्या फुलावर. तर ती पटकन मागे वळून बघते आणि विचारते काय हो असं. तिला वाटतं की नवऱ्याने तिला हात लावून काहीतरी सांगायचं आहे त्याला. तर ती मागे वळून बघते आणि म्हणते काय हो काय झालं. तर तो नवरा लांब असतो तिच्यापासून. ती म्हणतो नाही मी कुठे काय बोललो. ती म्हणते नाही मला तुमचा हात लागला असं मला वाटलं. म्हणा नाही तुला भास झाला असेल असं म्हणून ते फेऱ्या मारतात आणि मग संध्याकाळी थोडा वेळ थांबून हे जेव्हा तिला हाताला हात लागतो तेव्हा ती शहारते एकदम. थोडंसं घाबरल्यासारखं होतं पत्नीला त्या. आणि ज्यावेळेला बायका प्रेग्नंट असतात त्यावेळेला त्या एकदम नाजूक परिस्थितीमध्ये असतात हे तुम्हाला तर माहिती आहे. तर तशा परिस्थितीत ती गेलेली असते त्यामुळे ती थोडीशी घाबरते आणि मग हे घरी येतात. मग सगळ्यांचं रात्रीचं जेवण होतं. सगळे झोपायला जातात. तर झोपायला गेल्यानंतर 11-11:30 वाजता ती पत्नी अचानक उठते तिला आणि बाहेर निघते. तर तिचे जे दीर असतात 2 छोटे ते बाहेरच्या खोलीत झोपलेले असतात. ते विचारतात वहिनी कुठे चाललीस ग असं विचारतात तिला. तर ती सांगते ती काय एक बाई आहे ती मला बोलवते आणि तिच्याकडे मी चालले. तर ते सांगतात कुठे कोण बाई आहे. तर ती दरवाजा उघडून निघालेली असते. तिला समोर एक बाई दिसत असते आणि तिच्या पुढे 3-4 मुलं, साईडला 3-4 मुलं, बाजूला 3-4 मुलं, मागे 3-4 मुलं असं तिला दिसत असतात. आणि ती बाई तिला सांगत असते इकडे ये चल माझ्याबरोबर असं तिला सांगत असते. तर ती निघायला म्हणजे ती तंद्रीत असते. ती निघायला सुरुवात करते त्या बाईच्या पाठीमागे जाण्यासाठी सुरुवात करते. तर मग तिचे जे छोटे दीर असतात ते तिला पकडतात वहिनीला पटकन. आणि मग आजूबाजूचे पण चाळीतले लोक झोपलेले असतात तरी तशी सरळ पहिल्यांदी जाग असायची चाळीमध्ये. एवढ्या लवकर कोण झोपायचं नाही आणि सगळे जागेच असायचे तसे. तर मग ते सगळे पटापट येतात आणि तिला धरतात की कुठे निघाली होईल. मग लोकांना समजतं आहे की हिला थोडंसं परिणाम झाला आहे झपाटल्यासारखं झालं आहे म्हणून मग तिला धरून सगळे झोपवतात. मग ती झोपते. तो प्रसंग तिथेच संपतो. त्याच्यानंतर मग 7वा महिना असतो प्रेग्नंट. तर तिला 7व्या महिन्यात हॉस्पिटलला ॲडमिट करतात. 8व्या-9व्या महिन्यात हॉस्पिटलला ॲडमिट करतात. आणि मग तिकडे हॉस्पिटलमध्ये तिला एक सुंदर मुलगी होते. तर मुलगी झाल्यानंतर ती प्रेग्नन्सीनंतर मूल झाल्यानंतर थोडे थकलेले असतात. त्याच दिवशी तिला असं स्वप्न पडतं की एक लहान मूल सायकल खाली चिराडली आहे आणि ती एकदम ओरडत उठते पटकन. तर सगळ्या नर्स वगैरे धावतात काय झालं. तर ती सांगते असं मला स्वप्न पडलं माझी मुलगी कुठं आहे. ती घाबरते आधी. तिला ते सत्यच वाटत असतं. ते सांगतात नाही तुमची मुलगी तर बाजूला ठेवले बघा पाळण्यामध्ये. तर मग ती बघते. मग तिचा जीव भांड्यात पडतो. तर असं प्रसंग तिच्यावर आल्यामुळे ती एकदम घाबरलेली असते आणि तिला असं वाटतं की हे स्वप्न खरंच पडलं की खरंच झालं की काय असं तिची परिस्थिती होते आणि ती त्यामुळे किंचाळत उठते. मग तो प्रसंग संपतो. नंतर मग 1 महिना 2 महिन्यांनी तिला थोडं बरं वाटल्यानंतर मुलगीला घरी घेऊन आल्यानंतर ते त्यांच्या गावाला जातात. गावाला गेल्यावर त्यांच्या गावामध्ये मोठं घर असतं आणि त्या घरामध्ये पडवी असते, माझघर असतं. त्याच्यानंतर किचन मोठं, 2 अजून खोल्या मागे पुढे असा प्रशस्त वाडा असतो. तर एक दिवस वाड्यामध्ये संध्याकाळी ती माझघरातल्या खोलीमध्ये जाऊन झोपते. मुलीला बरोबर घेते आणि जाऊन झोपते आणि संध्याकाळची वेळ असते. तर पण ती नुकतीच बाळंती नाही त्यामुळे तिला कोण काय बोलत नाही. झोपू दे ती थकलेली आहे अशा म्हणजे झोपलेली असते. तर अचानक ओरडायला लागते ती. तर सगळे घरातले धावतात तिकडे काय झालं बघायला. तर तिला दिसत असं असतं की तिकडे त्या खोलीमध्ये पोती ठेवलेली असतात तांदूळांची. त्या तांदूळाच्या पोत्यांमधनं कोणती तरी आकृती बाहेर निघताना तिला दिसते पांढरी आणि ती एकदम घाबरते आणि जोरजोरात ओरडायला लागते. तर सगळे गेल्यानंतर ती सांगते बघा त्या पोत्यातून काहीतरी निघालं. तर सगळे सांगतात कोण नाही आहे इकडे कोण नाही आहे. तर मग ती परत बाहेर येते आणि तिला तीच बाई परत दिसायला लागते आणि तिला परत बोलवायला लागते की चल माझ्याबरोबर. तर मग सगळेजण तिला धरतात. तिच्या अंगात एवढी ताकद आलेली असते ती सगळ्यांना उडवते. धरतात तरी पण तिला सगळे धरून ठेवतात. आणि मग गावात एक मांत्रिक असतो त्याला बोलवून घेतात. तिथपर्यंत हिला धरून ठेवतात. मग तो मांत्रिक येतो आणि मग एक नारळ घेतो. त्या बाईला पत्नीला त्या बाहेर घेतो. नंतर उमऱ्यावरनं बाहेर आणतात, अंगणामध्ये आणतात. तिच्यावरनं तो नारळ ओवाळतो, तो फोडतो, तिच्यावर पाणी शिंपडतो आणि 2 बाजूला 2 नारळाचे तुकडे टाकतो आणि काही मंत्र म्हणतो आणि मग ती शांत होते. तर मग शांत झाल्यानंतर हा प्रसंग संपतो.
नंतर मग ते परत त्या गावाला येतात जिथे त्यांचं काम चालू असतं नवऱ्याबरोबर. ती ह्या गावाला येते. या गावाला आल्यानंतर ती सगळ्यांना ही प्रसंग समजलेला असतो. गाव तसं शहर असलं तरी छोटंच असतं, सगळ्यांना हा प्रसंग समजलेला असतो. तर मग ती विचारते पत्नी सगळ्यांना की हे कशामुळे असं झालं असेल, मला काय झालं असेल. तर त्यांना नंतर समजतं की ज्या चाळीमध्ये ते राहत असतात, त्या चाळीमध्ये खाली एका बाईचं खून करून पहिल्यांदा पुरण्यात आलं आहे आणि त्या बाईला मुलं होत नसतात म्हणून नवऱ्याने तिला मारून पुरून टाकलेलं असतं आणि त्याच जागेवर ही चाळ नंतर बांधली गेलेली असते. त्यामुळे त्या बाईचा अतृप्त जो आत्मा असतो तो हिला जेव्हा ही प्रेग्नंट असते तेव्हा तिला मुलांची हौस असते बाईला, कारण तिचं मरण त्यासाठीच झालेलं असतं की तिला मुलं झाली नाहीत म्हणूनच नवऱ्याने मारलेलं असतं. तर म्हणून ती ह्या मुलासाठी या बाईला पकडते, या पत्नीला म्हणजे त्यांची. आणि त्याच्यानंतर हा उलगडा होतो की ह्या गोष्टीमुळे यांना हा त्रास झाला आहे. तर अशी होती ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आणि आवडली असेल तर शेअर करा सगळ्यांबरोबर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.